आजची आपली रेसिपी आहे भरलेलं पापलेट विथ फिश थाळी. कसं टेम्पटिंग दिसतंय बघा. मासे आपण घेतलेले आहेत, पापलेट, सुरमई, बोंबील आणि कोळंबी. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सगळे मासे. त्याला आता आपण हळद लावतोय, थोडं मीठ लावलेलं आहे. आलं लसूण पेस्ट आता लावायची आपल्याला. 1-1 चम्मच सगळं घ्यायचं आहे. व्यवस्थित मॅरिनेट झालं पाहिजे. फिश जितके छान मॅरिनेट होतील चव तितकी छान येते. साधारणतः अर्धा तास वगैरे मॅरिनेशन फार झालं माशांसाठी. आपला मालवणी मसाला, दोन चमचे आपण टाकला आहे मालवणी मसाला. कोकम भिजत घातले होते अगोदरच मी. कोकम व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत माशांना. आता पापलेटसाठीचं वाटण आपण काढतो आहे. त्यासाठी घेतली आहे कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर. जाडसर ग्रेव्ही तयार झाली आपली. पापलेटमध्ये भरण्यासाठी हे वाटण आहे. आता माशाचा जो आपण सार करणार आहोत त्याच्यासाठी आपण मसाला काढतो आहे. त्यासाठी आपण घेतला आहे 1 कांदा मध्यम आकाराचा, 7 ते 8 सुक्या लाल मिरच्या, धणे, लसूण, खोबरं आणि 3 चांगले पिकलेले टोमॅटो. टोमॅटो शक्यतो पिकलेलेच घ्या कारण चव चांगली येते. हे रश्श्यासाठीचं जे वाटण आहे माशाच्या रसासाठी ते तयार आहे आपलं. पहिल्यांदा आपण रसाच बनवून घेतो आहे. कढई तापत ठेवली होती आपण. तेल घातलं आहे त्याच्यात कढईत. थोडी मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर आपण घातला आहे कढीपत्ता, ठेचलेला लसूण. लसूण चांगला लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर जे आपण माशाच्या रसासाठीचं जे वाटण घेतलं होतं, लाल मिरची आणि खोबऱ्याचं, तर ते घातलं आपण आता. वाटण व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचं आहे. 1 चमचा हळद घातली आहे त्यात. 1 चमचा गरम मसाला, 1 चम्मच मीठ, एकीकडे मी माशांसाठी फ्राय करण्यासाठी जो मसाला आपल्याला लागणार आहे तो रेडी करून घेतलेला आहे. याच्यामध्ये घातलं आहे तांदळाचं पीठ. 4 चमचे तांदूळाची पिठी आहे ही, 4 चमचे रवा, हळद, मीठ आणि हे जे मासे पापलेट आपण जे वाटण घेतलं होतं ते भरून घेतलेलं आहे पापलेटमध्ये. हिरवं वाटण जे आपण काढलं होतं. तवा इथे प्रीहीट करायला आपण ठेवून दिलेला आहे. तोपर्यंत तेल घातलेलं आहे तव्यावरती. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. पापलेट जो भरून घेतलेला आहे आपण हिरव्या वाटणाने तो आता याच्यामध्ये स्टफ करायचा आहे. रवा आणि तांदळाच्या पिठीमुळे क्रिस्पीनेस येतो छान माशांना. दोन्ही एकत्रच घ्यायचं शक्यतो, रवा आणि पिठी. तवा व्यवस्थित तापू द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवूनच मासे सगळे फ्राय करायचे आहेत आपल्याला. टेम्पटिंग असं पापलेट रेडी झालेलं आहे. कोथिंबीर घालून आपण गार्निशिंग केलं त्याला. 1 लिंबाची फोड ठेवलेली आहे वरती.